आज दुपारच्या जेवणामध्ये फर्माईश होती सासूबाईंची की त्यांना खायचा होता टॅमॅटोचा शेंगदाणे घालून ठेचा केलेला. तर म्हणलं चला बनवूया. मग मी घेतलेला आहे 1 टॅमॅटोच घेतला, 2 कांदे, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. आता हा ठेचा मी पहिल्यांदाच बनवते बरं का. मिरचीचा ठेचा बनवते तसा, पण शेंगदाणे टाकून आणि त्यामध्ये पण टॅमॅटो टाकून हा ठेचा मी पहिल्यांदाच बनवत होते. तर जरा म्हणलं ट्राय करूया. आणि दुपारच्या जेवणामध्ये आमच्या सासू-सासऱ्यांना भाकर लागते खायला, कारण ते चपाती नाही खात. त्यामुळं मग मी त्यांच्यासाठी पहिले भाकरी करून घेतल्या आणि तोच तवा गरम होता त्यामध्येच पहिले शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतरनं हिरवी मिरची मस्तपैकी भाजून घेतली, लसूण भाजून घेतला. त्यानंतरनं आपण कांदा भाजून घ्यायचा मस्तपैकी मीठ टाकून. मीठ टाकलं ना की कांदा लवकर भाजतो. मग टमॅटो हे भाजून पूर्ण असं सगळं एकत्र करून ना त्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकली आणि 1 मिनिटं मोठा गॅस करून ताट झाकून त्याला वाफ येऊ दिलं. आणि नंतरनं चांगलं गार झाल्यानंतरनं अशा प्रकारे असा ठेचा करायचा होता, जो वाटून करायचा होता. मग त्यानंतरनं मी ठेचा वाटला ना की त्यानंतरनं मी काय करते, गरम करते. असा ठेचा कोण करतं की एकदा तव्यामध्ये ठेचा वाटल्यानंतरनं त्यानंतरनं गुरु येणार होता स्कूलमधनं. गुरु आल्यानंतर आम्ही दोघं जेवण करणार होतो. तर गुरु स्कूलवरनं आल्यानंतरनं सकाळी टिफिनला केली होती मी गवारीची भाजी आणि गुरु स्कूलवरनं आल्यावर खात होता, त्याला आणली होती ती जेली. तर जेली त्याने खाऊन झाल्यानंतरनं लगेच आम्ही जेवायला बसलो. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.